आंघोळ करून पायल वॉशरूममधून बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाची शॉर्ट कुर्ती आणि चुडीदार सलवार घातली होती. पायलने टॉवेल बेडवर टाकला आणि आरशासमोर उभी राहून केस विंचरू लागली. ती हसली आणि स्वतःशीच म्हणाली, अखेर आज मी आरव राठोडला भेटणार आहे. आता भोले बाबा प्लीज, आज असं काही करू नका ज्यामुळे मी आरव राठोड यांना भेटू शकणार नाही. मी इथे आल्यापासून त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. कधीही त्यांना पाहिले नाही. नाटकाचे दिग्दर्शक असल्याने ते नेहमी टेजच्या मागे असतात आणि मीडियाबद्दल त्यांचं जन्माचं वैर आहे. मागच्या वेळी त्यांनी स्वतःच्या नाटकात अभिनय केला होता. त्यावेळी मी या शहरात आले नव्हते. आजपर्यंत मी त्यांना फक्त त्यांनी बनवलेल्या पात्रांमध्येच पाहिले, पण आज पहिल्यांदाच ते माझ्या डोळ्यांसमोर असतील. प्लीज भोले बाबा, मला सांभाळा. मी आनंदाने बेशुद्ध पडू नये प्लीज. हां, असं म्हणत पायल हसत हसत तयार होऊ लागली. ती मेकअप करून हातात पांढऱ्या बांगड्या घालत होती. ती बांगड्या घालत म्हणाली, मी त्यांची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना पांढरा रंग खूप आवडतो आणि त्यांच्यासाठी साधेपणा म्हणजे सौंदर्य. आता प्लीज, आज माझे कपडे खराब होऊ देऊ नका. काल आजीने मला वाचवले होते, पण रोज थोडी त्या मला मदत करणार आहे. असे म्हणत पायलने कपाळावर स्टोनची छोटी टिकली लावली आणि मग बेडवर ठेवलेली पांढरी ओढणी उचलून गळ्यात घातली. मग तिने आपले मोकळे केस डाव्या खांद्यावर पुढे सरकवले आणि हसत त्यांना कंगवा करू लागली. मग वधूने हाक मारली, मॅडम तुम्ही तयार झाला असाल तर आपण जाऊया, आपल्याला उशीर होत आहे. आलीच. एवढं बोलून पायलने बॅग तिच्या खांद्यावर टाकली आणि तिचा फोन उचलला आणि धावतच खोलीबाहेर आली. इकडे आरव आधीसोबत स्टुडिओत पोहोचला. तो सरळ त्याच्या केबिनमध्ये आला आणि आधीला म्हणाला, आधी श्रुती आणि अर्णवला बोलव. हो असं म्हणत आधीने टेबलावर ठेवलेला त्याचा फोनचा रिसिव्हर उचलला आणि एक बटन दाबून श्रुती अर्णवसोबत आत ये. यस सर, श्रुतीने हो बोलताच आधीने रिसिव्हर खाली ठेवला आणि खुर्चीवर बसून म्हणाला, आरव, आपल्याकडे या नाटकासाठी खूप कमी वेळ आहे. अशा स्थितीत नाटकाची नायिका लवकरात लवकर मिळाली नाही तर आपल्यासाठी अवघड होईल. आपण प्रयोजकांकडून पैसे देखील घेतले आहेत, त्यामुळे प्लीज पुन्हा विचार कर. मला वाटतं आज या फायनल ऑडिशनची गरज नाही. मधू या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. आरवने उत्तर दिले नाही. आधी पुन्हा काहीतरी बोलणारच होता तेवढ्या श्रुती अर्णव आत आले. येताच आरवने अर्णवकडे बघितले आणि विचारले, सर्व तयारी झाली आहे का? हो सर, सर्व काही सेट झाले आहे. फक्त ऋषी अजून आलेले नाहीत. अर्णवने हे सांगताच आधीने आरवकडे बघून आश्चर्याने विचारले, ऋषी सबनीस, त्याला इथे का बोलवलं? त्याची फायनल ऑडिशन घेण्यासाठी, आरवने उत्तर दिले. आधी तोंड उघडून त्याच्याकडे पाहू लागला, पण आरव काही बोलला नाही. तेवढ्यात कुणीतरी केबिनचा दरवाजा ठोठवला. अर्णव म्हणाला, या. हे बोलताच एक 25-26 वर्षांचा देखणा तरुण आत आला, जो एखादा चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. येताच तो आरवला म्हणाला, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तू तयार आहेस का ऋषी? आरवने त्याच्याकडे बघून विचारले. तेव्हा ऋषी हसला आणि म्हणाला, हो सर, मी पूर्णपणे तयार आहे. आरव राठोड बनण्यासाठी मी काल रात्रभर मेहनत केली आहे आणि आज मला काय करायचं आहे हे अर्णव सरांनी मला खूप छान समजावून सांगितलं आहे. अर्णव म्हणाला, गुड. आता मेल रूममध्ये जा आणि चेंज कर. आरवने हे सांगताच श्रुतीने ऋषीकडे पाहिलं आणि म्हणाली, ऋषी, मी तुझे कपडे आणि सर्व सामान चेंजिंग रूममध्ये ठेवले आहे, जा. हो मॅडम. एवढे बोलून ऋषी तिथून निघून गेला. तो निघून जाताच आधीने रागाने विचारले, आता मला सांगशील का हे सगळं तू काय करतोस? माझे काम. आरवने लॅपटॉपकडे बघत उत्तर दिले. आधी रागाने लॅपटॉप बंद करत म्हणाला, आरव, मला तुझी काम करण्याची पद्धत अजिबात आवडत नाही. तू स्वतःला बदल, नाहीतर तू नोकरी सोडशील, बरोबर ना?
आरवने त्याच्याकडे टक लावून विचारले. तेव्हा आधी रागाने म्हणाला, तुला चांगलं माहीत आहे की मी तुला सोडून कधीच जाणार नाही, म्हणूनच तू माझं कधीच ऐकत नाहीस. जर तुझा हा मेलोड्रामा संपला असेल तर कामाला लागूया. आरवने विचारल्यावर अर्णवला हसू आले. आधी रागाने त्याची मान धरून म्हणाला, अर्णव, आता हसशील तर तुला मारून टाकेल. सॉरी सर, असे अर्णवने बोलताच आधीने रागाने त्याची मान सोडली आणि तेथून पळ काढला. बाहेर आल्यावर त्याने पुन्हा दारातून आत पाहिलं आणि आरवला म्हणाला, सर, मी पुन्हा एकदा सगळं चेक करतो. असं म्हणत अर्णव हसत तिथून निघून गेला. तो जाताच पुन्हा आधी रागाने आरवकडे पाहू लागला. तेव्हा आरवने पुन्हा लॅपटॉप चालू केला आणि हलकेच हसून म्हणाला, बस, मी तुला सगळं सांगतो. आधी रागाने खाली बसला आणि आरव म्हणाला, मी आपल्या नाटकातील नकारात्मक भूमिकेसाठी ऋषीची निवड केली आहे, म्हणून मला वाटले की शेवटच्या वेळी त्याची अंतिम ऑडिशन द्यावी. आज तो आरव राठोड बनून शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याद्वारे आम्हाला आमची नायिका मिळेल आणि ऋषीला निवडून आम्ही काही चूक तर केली नाही ना हे देखील कळेल. हे मला तू काल रात्री सांगू शकला नसता. आणि काल रात्री आपण काहीतरी वेगळं ठरवलं होतं. मग ऋषीला आरव राठोड बनून रातोरात त्या मुलींसमोर आणण्याचा विचार कधी आला? आधीने विचारले. आधीने उत्तर दिले नाही. तो फक्त ऑडिशनसाठी आलेल्या मुलींकडे बघत होता. आधी त्याच्याकडे रागाने पाहू लागला. इकडे स्टुडिओत जाताना पायल म्हणाली, काल लिफ्टमध्ये माझ्यासोबत जे झालं त्यानंतर मी आयुष्यात कधी लिफ्टमध्ये पुन्हा एकटे पाऊल टाकणार नाही. पण मी स्टुडिओमध्ये पायऱ्या चढून पोहोचले आणि लिफ्टने आल्यानंतरही ही मधू कुठेच दिसत नाही. एवढं बोलून पायल नजर फिरून इकडे तिकडे बघत पुढे जात राहिली. तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होते. पायल तिच्या बोटांनी ते काढत होती. तेव्हा अचानक आरव त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिले. पांढऱ्या रंगाच्या सलवार कमीजमध्ये एक मुलगी येताना त्याला दिसली. तो तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पायलजवळ उभ्या असलेल्या मुलीने तिथे ठेवलेला टेबल फॅन चालू केला. फॅन चालू होताच पायलचा दुपट्टा वरच्या दिशेने उडू लागला. आरवला स्क्रीनवर ती मुलगी उडणारा दुपट्टा सावरताना दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर केस आल्यामुळे तो तिचा चेहरा पाहू शकत नव्हता. जर मला काल रात्रीच सांगितले असते तर मी आजच्यासाठी आधीच रेडी झालो असतो. पण नाही, शेवटच्या क्षणी निर्णय घेण्याची सवय तुला लागली आहे आणि तुझ्या अशा निर्णयांमुळे मला अडचणींचा सामना करावा लागतो. आधी हे सगळं बोलत होता, पण आरवची नजर फक्त त्या मुलीवर होती. तो उठला आणि आधीला काही न बोलता जवळच्या मॉनिटरिंग रूममध्ये धावला. त्याने स्क्रीनकडे पाहिले, जिथे त्याला ती मुलगी दिसत होती. जेव्हा त्याने झूम केले तेव्हा त्याला दिसले की ती मुलगी अजूनही तिचा उडणारा दुपट्टा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीच्या कपाळावरची चमकणारी बिंदी आणि केसांच्या आडून तिचे होठ आरवला दिसत होते. जेव्हा त्याने दुसऱ्या स्क्रीनवर वेगळ्या अँगलने पाहिले तेव्हा त्याला त्या मुलीचे सुंदर डोळेही दिसले. त्याला हे डोळे कुठेतरी पाहिले आहे हा प्रश्न पडला होता. तेव्हा पायलने तिच्या चेहऱ्यावरून केस काढले आणि शेजारी उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून लहान मुलासारखा चेहरा करून त्याला फॅन दुसरीकडे वळवण्याची खूण केली. पायलला पाहताच आरवने रागाने एका हाताची बोटे केसांवरून फिरवून पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. हसत हसत पायलने तिचा दुपट्टा पुन्हा तिच्या गळ्यात घातला आणि केस काढले आणि आजूबाजूला बघत म्हणाली, मधू ऑडिशन रूममध्ये पोचली आहे असे वाटते, पण आरव राठोड यावेळी कुठे असेल हे मला कसे कळणार? पायल हा सगळा विचार करत असतानाच तिच्याकडे एकटक पाहणारा आरव रागाने बडबडत मॉनिटरिंग रूममधून बाहेर आला आणि पायलच्या दिशेने जाऊ लागला. पायल तिथे काम करणाऱ्या एका मुलाला मधू आणि आरवबद्दल विचारत असतानाच तिची नजर समोरून येणाऱ्या आरववर पडली. ती काही विचार करत होती त्याआधीच आरव आला आणि त्याने त्या मुलाला विचारले, मी तुला सांगितले होते की आज फक्त त्याच मुली येतील ज्यांना शॉर्टलिस्ट केले आहे.
मग हा ऑल इंडिया रेडिओ आत कसा आला? आरवनेही बोलताच पायलचे तोंड उघडले आणि ती आरवकडे डोळे विस्फारून पाहू लागली. आरवने पायलला ऑल इंडिया रेडिओ बोलताच ती रागाने म्हणाली, जर मी ऑल इंडिया रेडिओ आहे तर तुम्ही सुद्धा एक सायलेंट मूव्ही आहे. पायल हे बोलताच आरव तिच्याकडे रागाने पाहू लागला. मग पायलनेही त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, हे काय आहे? तुम्ही माझ्याकडे पुन्हा पुन्हा तुमच्या बटनासारख्या डोळ्यांनी रोखून पाहत असता. एक छोटंसं खोटं काय बोलले मी तुम्हाला? तुम्ही तर माझ्या मागेच लागले आहे. मी जिथे जाते तिथे तुम्ही येता आणि संधी मिळताच मला ऐकवायला सुरुवात करता. स्वतःला काय समजता तुम्ही, तुर्रम खान? पायलने हे बोलताच आरवचा सर्व स्टाफ तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागला. तेव्हा आरव रागाने म्हणाला, सकाळी सकाळी माझा मूड ऑफ करू नकोस, नाहीतर तुझा पूर्ण दिवस खराब जाईल. इथून शांतपणे निघून जा, कारण आज फक्त त्या मुलींनाच इथे परवानगी आहे ज्यांची निवड झाली आहे. एका मोठ्या नाटकाचे ऑडिशन सुरू आहे इथे. मिठ्ठू मिठ्ठू तोता टाईपच्या बालकवितांचे कॉम्पिटिशन नाही जिथं तू आली आहेस, समजले? तर आता जा इथून. आरवने हे बोलताच पायलचे तोंड पुन्हा उघडले. तेवढ्यात आधीही तिथे आला. पायल रागाने म्हणाली, आता तर मी अजिबात जाणार नाही. यू असं म्हणत आरव रागाने पायलकडे जात होता. तेव्हा आधीने त्याला पकडले आणि म्हणाला, काय करतोयस? रिलॅक्स. का त्या बिचारीच्या मागं लागला आहे? ती फक्त तिच्या मैत्रिणीला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आली आहे. तू का विनाकारण तुझं काम सोडून वाद का करतोयस? मला पण या मुलीच्या चेहऱ्याचा तिरस्कार आहे. तिला बाहेर काढ. आरव रागाने बोलला आणि पायलही पुन्हा रागाने बोलली, तर मलाही तुमच्या या चेहऱ्यावर प्रेम नाही. मी फक्त आरव राठोड यांना भेटण्यासाठी आले आहे आणि त्यांना भेटल्याशिवाय मी आज कुठेही जाणार नाही. तुम्हाला समजलं का? आणि हो, तुम्हाला जितकं वाटतं ना तुम्ही तितके हँडसम नाही. चेहरा चांगला आहे पण तुमचे चारित्र्य तितकंच वाईट आहे. म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात. तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला वाटतं की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेली असावी. आऊट, गेट आऊट, आरव रागाने म्हणाला आणि पायलचा राग आणखी वाढला. आधी तोंड उघडून पायलकडे पाहू लागला आणि पायल पुन्हा म्हणाली, मला वाटते तुम्हाला नीट ऐकू येत नाही. मी जाणार नाही आणि तुम्ही कोण आहे मला इथून बाहेर काढणारे? आणि तसेही माझे बोलणे अजून संपलेले नाही. जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेली असेल तर तिने तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. कारण तुमच्यासारख्या व्यक्तींसोबत क्षणभरही जगणे कठीण आहे आणि तुमच्यावर प्रेम तीच मुलगी करू शकते जिचं तुमच्यासारखं डोकं खराब झालेलं आहे. तुम्हाला समजलं का? पायलने हे बोलताच आरवने रागाने पायलचा हात पकडला आणि तिला तिथून ओढत निघू लागला. मग पायल तिचा हात सोडवत म्हणाली, हा काय असभ्यपणा आहे? सोडा माझा हात. तू हे काय करतोयस? आधी आरवच्या मागे येत म्हणाला, पण आरवने कोणाचेच ऐकले नाही. त्याने रागाने पायलला तिथून ओढत एका हॉलमध्ये आणले. जोपर्यंत तुझी फ्रेंड ऑडिशन देत आहे इथेच शांत बस, आरव पायलचा हात सोडत म्हणाला आणि पायल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आरव रागाने तिला म्हणाला, जर मी ठरवले तर मी तुझ्यामुळे तुझ्या फ्रेंडला आत्ताच इथून हाकलून देऊ शकतो आणि मला कोणीही काहीही करू शकणार नाही, कारण मी या प्रोडक्शन हाऊसचा आणि या स्टुडिओचा मालक आहे. त्यामुळे तुला जर वाटत असेल तुझ्या फ्रेंडने आज तिचे ऑडिशन द्यावे तर या खोलीत शांतपणे बस, नाहीतर मी तिला बाहेरचा रस्ता दाखवेन, समजले? आरवने हे बोलताच पायलचे बोलणे थांबले आणि ती आरवकडे आश्चर्याने पाहू लागली. आरवच्या या कृतीचा आधीलाही खूप राग आला, पण तो आरवला काहीच बोलला नाही. आरव तिथून निघून जाऊ लागला, पण अचानक तो दरवाजाजवळ थांबला आणि वळून पायलला म्हणाला, ऑडिशन होईपर्यंत तू जर या खोलीतून बाहेर आलीस तर तुला आयुष्यभर आरव राठोडला भेटता येणार नाही, कारण मी त्याला तुला कधीच भेटू देणार नाही. त्यामुळे तुला आरव राठोडला भेटायचे असेल तर तोंड बंद करून इथेच गुपचूप बसून राहा, जोपर्यंत मी तुला बाहेर येण्याची परमिशन देत नाही, समजलं का तुला? असे म्हणत आरवने रागाने आधीचा हात धरला आणि तसाच दरवाजा उडून घेऊन निघून गेला. आधी बाहेर येताच त्याने आरवचा हात सोडला आणि विचारले, आरव, हा काय बालिशपणा आहे? ती मुलगी तुझी फॅन आहे
आणि तू हे सर्व तिच्यासोबत करत आहेस का? तुला तिच्याशी काय प्रॉब्लेम आहे? त्याच्या या प्रश्नाला उत्तर देता आरव मॉनिटरिंग रूममध्ये आला. खुर्चीवर बसून त्याने कानात हेडफोन लावले आणि अर्णवला म्हणाला, अर्णव, ऑडिशनसाठी आलेल्या सर्व मुलींची ऋषीशी ओळख करून दे आणि त्यांना ऋषीसोबत कॅमेरा समोर यायला सांग. पण काळजी घे, तो आरव राठोड नाही हे कोणत्याही मुलीला कळू नये. येस सर. अर्णवने हेडफोन काढला आणि रूमच्या बाहेर आला. तो बाहेर आला आणि टाळ्या वाजवत म्हणाला, लुक ॲट मी गर्ल. सगळ्या मुली लगेच उठल्या आणि उभ्या राहिल्या. अर्णव हसत हसत म्हणाला, आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी खूप खास आहे, कारण आज तुमच्यापैकी एक मुलगी आरव सर्वांच्या नाटकाची नायिका बनणार आहे, ज्यात तो स्वतः अभिनय करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला आरव सरांसाठी एका परीक्षेला सामोरे जावे लागले. जी मुलगी पास होईल ती आरव सरांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. आज तुम्ही सर्वजण आरव सरांसोबत एक एक करून स्क्रीन शेअर कराल. मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी तुमची स्क्रिप्ट चांगली लक्षात ठेवली असेल. हो सर, सगळ्या मुली एकत्र किलबिलाट करत म्हणाल्या. काही वेळात आरव सर तुमच्या सर्वांसमोर असतील. तुम्हा सर्वांना एकच संधी दिली जाईल, त्यामुळे पूर्ण तयारी करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण लवकरच आरव सर स्टेजवरून मोठ्या स्क्रीनवर पोहोचणार आहेत. जर त्यांना तुमचे काम आवडले तर तुमच्यापैकी कोणीतरी त्यांनी डायरेक्ट केलेल्या चित्रपटात किंवा वेब सिरीजमध्ये दिसण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला 100% द्यायचे आहे. बेस्ट ऑफ लक. अर्णव एवढे बोललाच होता की त्याची नजर समोरून येणाऱ्या ऋषीवर पडली. ऋषीला पाहताच अर्णव लगेच म्हणाला, ते पहा, आरव सर आले आहेत. अर्णवने हे बोलताच मधूबरोबर इतर मुलीही वळून ऋषीकडे पाहू लागल्या. ऋषी चष्मा काढून त्यांच्याकडे पाहत होता. त्याला बघून तिथे उभ्या असलेल्या सगळ्या मुली डोळे न मिटवता त्याच्याकडे बघत होत्या. मधू ऋषीला पाहून मनात म्हणाली, हे हुबेहूब ऋतिक रोशनसारखे दिसतात. यांना बघून कुठलीही मुलगी वेडी होईल. आणि पायल तर त्यांना न बघताच वेडी झाली आहे. तिने पाहिलं तर ती आनंदाने बेहोशच होईल. असं मनातल्या मनात म्हणत मधू हसायला लागली. ऋषी त्याच्याजवळ येताच अर्णव हसत म्हणाला, यांना भेटा. हे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत, मिस्टर आरव राठोड. हॅलो, ऋषी म्हणाला. पण एकही मुलगी त्याच्या हॅलोला प्रतिसाद देऊ शकली नाही. सगळे त्याच्याकडे एकटक बघत होते. पुढे सरकत ऋषी अर्णवला म्हणाला, या मुलींना एक एक करून कॅमेरासमोर आण. हो सर. अर्णव त्याच्या मागे जात म्हणाला. बोलत बोलत दोघेही तिथून निघून गेले. निघताच श्रुती आली होती. फाईलकडे बघत ती म्हणाली, काव्या, तू आधी जा. तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत, तयार हो. काव्याने लगेच होकार दिला आणि घाईघाईने तिची स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. इकडे पायल खोलीतल्या खुर्चीवर शांत बसली होती. 10 मिनिटे शांत राहिल्यावर ती रागाने उभी राहिली आणि म्हणाली, हे खूप होतंय. तो तुला धमकावून निघून गेला आणि तू इथे घाबरून शांत बसली आहेस. पण पायल, तुझ्याकडे दुसरा पर्यायही नाही. जर तू त्या जहागीरदार माणसाच्या इकडे नाही तर तो मधूला आरव सरांसोबत काम करू देणार नाही आणि तुला आरव सरांना भेटू देणार नाही. त्यामुळे तुला त्यांचे ऐकावे लागेल आणि ऑडिशनपर्यंत इथेच राहावे लागेल. एवढं बोलून पायलने चेहरा केला आणि पुन्हा खुर्चीवर बसली आणि म्हणाली, आज तू इथे येण्यासाठी रुद्र सरांना एवढं मोठं खोटं बोलली. त्याबद्दल भोलेबाबाने तुला ही शिक्षा दिली. अरे भोले बाबा, काहीतरी दया करा या निरागस मुलीवर. जर रुद्र सरांना कळलं की माझ्या पोटात दुखत नाही आणि मी मधूसोबत हॉस्पिटलमध्ये नाही तर इथे स्टुडिओमध्ये आहे, त्यामुळे मोठा गोंधळ होणार आहे. आणि जर मी आरव राठोड यांना भेटले नाही तर माझ्या हृदयाचे इतके तुकडे तुकडे होतील जेवढे की मोजता येणार नाही. पायल, आता त्या आकुडचे ऐकल्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. त्याच्या वृत्तीवरून हे स्पष्ट होते की तो खरे बोलत होता. हा त्याचा स्टुडिओ आहे. नक्कीच तो आरव सरांचा खूप जवळचा असावा किंवा कदाचित तो त्यांच्या व्यावसायिक भागीदार असावा. तसं असेल तर पायल, तू त्याच्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली आहेस. अरे भोले बाबा, आता मी काय करू? असे म्हणत पायलने लहान मुलांसारखा चेहरा केला आणि छताकडे पाहू लागली. श्रुतीने पहिल्या मुलीला आत पाठवले.
जिथे ऋषी आधीच कॅमेऱ्यात समोर तयार उभा होता. अर्णव त्या मुलीजवळ आला आणि म्हणाला, मुस्कान, तुला घाबरायची गरज नाही. आरव सरांसोबत पूर्ण आत्मविश्वासाने स्क्रीन शेअर कर आणि त्यांना पाहिल्यानंतर तुझ्या ओळी विसरू नको, कारण तुला दुसरी संधी मिळणार नाही. जर तू बॉससमोर थोडी जरी घाबरलीस तर ते तुला बाहेरचा रस्ता दाखवायला 2 क्षण लावणार नाहीत. तुला समजलं का? हो सर, मुस्कान पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली आणि अर्णव हसत म्हणाला, गुड, बेस्ट ऑफ लक. जा. मुस्कान ऋषीकडे आल्यावर ऋषीने तिला विचारले, तू तयार आहेस का? येस सर. मुस्कानने हे बोलताच ऋषीने अर्णवला थम्सअप केला आणि सगळे लाईट बंद केले आणि 3 सेकंदांनी पुन्हा लाईट लावले. लाईट लागताच मुस्कान म्हणाली, राज, माझी स्वप्ने खूप मोठी आहेत आणि मी माझी स्वप्ने विसरू शकत नाही आणि तुझा हात धरू शकत नाही. नाही धरू शकत. का नाही धरू शकत? मुस्कानचा हात धरून तिला स्वतःकडे वळवत ऋषी म्हणाला. काही न बोलता डोळ्यात पाणी आणून मुस्कानने स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऋषी तिला जवळ घेऊन म्हणाला, मी तुला कधीच सांगितलं नाही की माझा हात धरण्यासाठी तुला तुझी स्वप्न कायमची सोडावी लागतील. लग्नानंतरही तू तुझी स्वप्न पूर्ण करू शकते. मुस्कान स्वतःला मोकळं करून रागाने म्हणाली, मी नाही करू शकत, कारण मी एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या घ्यायला तयार नाही. जेव्हा ऋषी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला तेव्हा मुस्कान पुन्हा म्हणाली, राज, मी लहान नाही, त्यामुळे मला सर्व काही चांगले समजते. उद्या आमचं लग्न झालं तर तू आणि तुझं कुटुंब माझ्यावर मूल होण्यासाठी दबाव टाकाल आणि मग तू असे म्हणत मुस्कान तिचे डायलॉग्स आठवू लागते. तेव्हा स्क्रीनवर तिला पाहत असलेला आरव माईकवर अर्णवला म्हणाला, इथेच थांब आणि 10 मिनिटांनी दुसऱ्या मुलीला बोलव. हो सर, अर्णव म्हणाला. आरव मुस्कानकडे पाहत पुन्हा म्हणाला, आणि ऋषीला माझ्याकडे पाठव, ताबडतोब. हो, असे म्हणत अर्णवने कीर्तीला बोलावले. कीर्ती इकडे ये. कीर्ती लगेच तिकडे त्याच्याकडे गेली आणि अर्णव तिला म्हणाला, मुस्कानला सांग की तिची फायनल ऑडिशन झाली आहे. तिची निवड झाली आहे की नाही तिला फोन करून कळवले जाईल. आणि ऋषीला सांग की त्याला आरव सर बोलवत आहेत. कीर्तीने होकार दिला आणि मुस्कान आली आणि म्हणाली, काही हरकत नाही मुस्कान. आरव सरांसोबत चांगले लोक त्यांच्या डायलॉग विसरतात. पण तू खूप छान केलं. व्हेरी गुड. मुस्कानच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती मोठ्या आशेने ऋषीकडे पाहू लागली. राज झालेल्या ऋषीनेही आपल्या स्तुतीत काहीतरी बोलावे असा विचार करून ऋषी आपला फोन तपासू लागला. कीर्ती मुस्कानला म्हणाली, मुस्कान, तू आता घरी जाऊ शकते. आम्ही तुला लवकरच कॉल करून कळवू. थँक्स मॅडम, असं म्हणत हसून निघून गेली. ती निघून जाताच कीर्ती ऋषीला म्हणाली, ऋषी, सर तुला बोलवत आहेत, जा. ऋषी लगेच तिथून निघून थेट मॉनिटरिंग रूममध्ये पोहोचला. त्याला पाहताच आरव उठून त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, ऋषी, माझ्या नाटकात भले तू नकारात्मक भूमिका करत असेल, पण तू एक चांगला अभिनेता आहेस. त्यामुळे इंटेन्स सीन करताना तुझ्या चेहऱ्यावरून भाव सुटू नयेत, नाहीतर तो आयुष्यभर खलनायकच राहशील. ज्या नाटकात तू काम करणार आहे ती एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर एका लव्हरचे भाव आण. समजले तुला? हो सर, आतापासून मी तुमचे शब्द लक्षात ठेवीन आणि तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही, ऋषी म्हणाला. आरव पुन्हा खुर्चीवर बसला आणि हेडफोन लावला आणि म्हणाला, ठीक आहे, आता जा आणि पुढच्या मुलीसोबत कॅमेऱ्यासमोर ये. हो, असे म्हणत ऋषी तिथून निघून गेला. तो जाताच आधीने फोन करून 2 कॉफीची ऑर्डर दिली. आरवने दुसऱ्या स्क्रीनवर खोलीत एकटी बसलेल्या पायलकडे पाहिले, जी शांत बसून इकडे तिकडे पाहत होती. आरव मनात म्हणाला, बरं झालं ही मुलगी सन्मानाने शांत बसली आहे. तेवढ्यात आधीने विचारले, आरव, तू 5 पैकी एका मुलीला बाहेरचा रस्ता दाखवला आहेस. आता फक्त 4 मुली उरल्या आहेत. त्यामुळे प्लीज त्यापैकी एक निवड, नाहीतर मोठ्या संकटात सापडू. आरवने उत्तर दिले नाही आणि स्क्रीनकडे पाहू लागला. ऋषीसोबत आणखी एक मुलगी होती जी त्याच्यासमोर परफॉर्म करत होती. आरव तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता. इकडे एकटी बसून पायलला कधी झोप लागली तिलाच कळले नाही. तेवढ्यात पायल ज्या खोलीत झोपली होती तिथून एक मुलगा गेला. त्याने खोलीत डोकावून पाहिलं असता त्याला खोलीत कोणी दिसले नाही.
तो स्वतःशीच म्हणाला, ही खोली कोणी उघडी ठेवली? लाईटही चालू आहे. असं म्हणत त्या मुलाने बाहेरून लाईटचा स्विच बंद केला आणि खोलीला लॉक लावून निघून गेला. पायल अजूनही झोपली होती. दरम्यान आरवने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुलींनाही नकार दिला होता. आता पायल त्याच्यासमोर ऑडिशन देत होती. मधु ऋषीच्या जवळ आली आणि म्हणाली, राज, मी ठरवले. मी एका सामान्य भारतीय मुलीप्रमाणे माझ्या आयुष्यातील कधीही निर्णय घेणार नाही. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. म्हणून मी उद्याच्या फ्लाईटने लंडनला जाणार आहे. कारण आठवडाभरानंतर माझी ट्रेनिंग आहे. मी इथे फक्त तुला सांगायला आले की जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर माझे करिअर घडवण्यासाठी तुला मला 2 वर्ष द्यावी लागतील. आणि ही 2 वर्ष तू मला देऊ शकत नसशील तर तू या नात्यातून मुक्त आहेस. तुला पाहिजे त्याच्याशी लग्न करू शकतो. एवढं बोलून मधू निघू लागली. तेव्हा ऋषीने तिचा हात पकडून तिला जवळ घेतला आणि म्हणाला, मी नक्कीच करेन प्रीती. आता मी दुसऱ्याशी मुलीशी लग्न नक्कीच करेन. पण 2 वर्षांनी तू भारतात परत येशील तेव्हा, आणि तेही तुझ्या डोळ्यांसमोर. प्रीती बनलेली मधू आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मग ऋषी तिला जवळ घेऊन म्हणाला, मला माहीत आहे की तू माझ्यावर तितकेच प्रेम करतेस जेवढे तुझ्या स्वप्नांवर करत आहे. आणि जर तू तुझ्या स्वप्नांशिवाय जगू शकत नाहीस तर माझ्याशिवाय सुद्धा नाही जगू शकत. म्हणून आता मी ठरवले आहे, जर तुला माझ्या प्रेमावर विश्वास नसेल आणि तुला माझ्याशी लग्न करून लंडनला जायचे नसेल तर आता आपले लग्न कधीच होणार नाही. पण मी नक्कीच लग्न करेन तू परतल्यावर, तुझ्या डोळ्यांसमोर, आणि तेही तुझ्या बहिणीबरोबर. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मधू रागाने म्हणाली. आणि ऋषी हसला आणि म्हणाला, आता मी तुझ्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. प्रीती, तू जा आणि तुझी स्वप्न पूर्ण कर, आणि मी तुझ्या बहिणीची स्वप्न पूर्ण करेल. मला मिळवणे हेच आहे ना तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न. प्रीती बनलेली मधू त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा ऋषीने तिला त्याच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाला, जा, मी तुला मुक्त केले. तुझी स्वप्न पूर्ण कर. पण मी तेच करेल जे माझे मन मला सांगेल. इथून निघून जा, माझ्या आयुष्यातून निघून जा. ऋषी हे बोलताच मधू निघायला वळली. तिने डोळे मिटले की डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत तिथून निघून गेली. ती निघून जाताच लाईट लागली आणि सगळे टाळ्या वाजू लागले. ऋषीच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती पायलच्या जवळ आली आणि तिचे कौतुक करू लागली. आधी हसत हसत म्हणाला, मी तुला सांगितले होते की मधू ही मुलगी तुझ्या नाटकाची नायिका होऊ शकते. तिने किती छान परफॉर्मन्स दिलाय. आणि तिची ऋषीसोबत केमिस्ट्रीही उत्कृष्ट होती. आरवने उत्तर दिले नाही आणि हेडफोन काढून टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि मग अर्णवला फोन केला. मधूशी बोलत असलेल्या अर्णवने आरवचा कॉल पाहिल्याबरोबर लगेचच कॉल रिसीव्ह केला आणि विचारले, सर पाहिले का, मधूने किती चांगला परफॉर्मन्स दिला. पुढच्या मुलीला 15 मिनिटांनी बोलव, आरव म्हणाला. अर्णव काही क्षण विचारात हरवून गेला आणि आधीसुद्धा आश्चर्यचकित झाला. मग आरवने रागाने विचारले, मला वाटतंय की तू माझं ऐकलं नाहीस. नेक्स्ट. हो सर, अर्णव म्हणाला. आरव स्क्रीनकडे बघतच होता की पुन्हा त्याची नजर दुसऱ्या स्क्रीनवर पडली जिथे त्याला अंधार दिसला. आरव रागाने मनात म्हणाला, तर ही मुलगी, मी तिला बजावलं होतं तरी ती खोली सोडून गेली. काय झालं, मधूचं काम तुला आवडलं नाही? आधीने आरवच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. आरवने स्क्रीनवरून नजर हटवली आणि म्हणाला, छान झालं. इकडे पायल काउचवर पडून असताना कूस बदलली असता ती धाडकन जमिनीवर पडली. हाय रब्बा, आता मी काय केले जे मला आकाशातून पृथ्वीवर आणले. असे म्हणत पायलने डोळे उघडले. त्यासमोर अंधार पाहून ती घाबरली. तिचे डोळे मोठे झाले आणि ती मनात म्हणाली, इथे इतका अंधार कसा झाला, लाईट तर गेली नाही. असे म्हणत पायलने काउचवर तिचा फोन शोधायला सुरुवात केली. पण बराच वेळ शोधूनही तिचा फोन कुठे सापडला नाही. पायलला भीती वाटू लागली. ती आजूबाजूला पाहत उठून उभी राहिली. तिने घाबरून नजर फिरवली आणि हळूच विचारले, कुणी आहे का? धन्यवाद.